100% गेल्या 13 वर्षापासून ही जी कचरा फॅक्टरी हा जो डम्पिंगचा जो आहे एरिया आहे तो 13 वर्षापासून ही तर काहीच प्रोसिजर सुरू नव्हती. आम्ही आज पाहणी केलेली आहे. मी असेल, आमच्या प्रभागातील सर्व नगरसेवक असतील, आम्ही मुख्य अधिकारी योगेश बोरोले असतील, प्रकाश पाटलांना सुद्धा बोलवलं होतं आणि आम्ही त्यांच्याकडनं माहिती घेतली. जवळपास 350 ते 350 टन रोज आपल्याकडे इथं कचरा येतो आणि त्याच्यावर बायोमायनिंग फक्त 100 टनावर होते. अजूनही आपल्याकडे सेव्हिंग होते. तर त्याची आज तुम्ही परिस्थिती बघितली असेल की हा धुरेचा प्रमाण जो आहे माझ्या परिसरात, म्हणजे आम्ही चारी नगरसेवक गेल्या जवळपास 10 वर्षापासून लोक सातत्याने इथं लहान मुलांना दमाचा आजार असेल, ज्येष्ठ नागरिकांना दमाचा आजार असेल, श्वास घ्यायला त्रास होतो आहे. तर आम्ही वारंवार विनंती करतो या लोकांना, पण अतिशय 2.5 वर्षापासून, मागील 2.5 वर्षापासून खूप इथं असे बोगसपणा चालू आहे. आम्ही सगळ्या साहेबांना आता बोलून सांगितलेलं आहे की ह्या पद्धतीने इथं ट्रॅक्टरमध्ये काय येतं आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे आणि याच्यापुढे आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही नागरिक म्हणून इथं प्रथम नागरिक पण असो, पण नागरिक म्हणून या परिसरातील सगळ्या नागरिकांची जबाबदारी आमची आहे. आम्ही तो सोडण्याचा प्रयत्न निश्चित करू. आता आम्हाला माहिती मिळाली, अधिकाऱ्यांकडून आम्ही माहिती घेतली. जवळपास त्यांचं म्हणणं आहे की एक 20-25 दिवसात हे काम सुरू होईल. म्हणजे अजून आपल्याला त्यांची 20-25 दिवसाची खात्री, पण महिनाभर या कामाला लागणार आहे.